काय म्हणता, कसे आहात सगळे? उत्तमच असाल. होळीच्या रेणुकाच रेसिपीकडनं सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. सगळ्यांची पुरणाची पोळी तयार असेल होळी करता आणि होलिका दहनची पण तयारी सगळ्यांचीच झाली असेल. आज मी होळीनिमित्त सगळ्यांसाठी पुरणाची पोळी नाही तर पुरणाच्या पोळीसोबत चटपटीत एक तोंडी लावण्याचा प्रकार म्हणजेच मिरची वडा आणला आहे. कारण गोड गोड खाताना जरा मिरची आणि असं टँगी किंवा टेस्टी टेस्ट असली तिखट मिठाची की मस्त लागते पुरणाची पोळी, त्याची चव अजून एनहान्स होते. चला मग करूया आजची रेसिपी. माझ्यासोबत माझ्या किचन मध्ये चला. मिरची वडा करता लागणारं साहित्य आपण प्रथम बघून घेऊया. हे बटाटे आहेत, ज्याला मी उकडवून घेतला आहे. याचं स्टफिंग आपण मिरचीमध्ये करणार आहोत. या मिरच्या आहेत, या फारशा तिखट नाही आहेत, अगदी कमी तिखट मिरच्या आहेत. त्या जरा त्याला स्लिट देऊन आपण त्यात बटाट्याचं सारण भरणार आहे. त्यानंतर बेसिकचे काही मसाले आहे, हळद, तिखट, मीठ वगैरे. तीळ आणि ओवा आहे इथे. त्यानंतर बटाट्याच्या सारणमध्ये भरण्याकरता मी आमचूर वापरते आहे एव्हरेस्टचा. आणि मी बटाट्याच्या सारणामध्ये काश्मीरी मिरची वापरते, म्हणजे तिखट नाही आहे ती, सुहानाची काश्मीरी मिरची यूज करते आहे मी इथे. चला मग कसं आपण ही साहित्य बघितल्यानंतर आपण याची कृती कशी करणार आहोत ते बघून घेऊयात. चला मग माझ्यासोबत. जो आपण बटाटा घेतला होता ना उकडवलेला, तो आता इथे मी सोलून घेतला आहे, चांगल्या प्रकारे कुचकरून घेतला आहे. आता त्याच्यामध्ये आमचूर पावडर टाकायचं आहे आपल्याला. थोडासा सुहानाचा जो आपण काश्मीरी तिखा लाल घेतलाय, म्हणजे जो की तिखट नसणार आहे पण याचा कलर खूप छान असतो, तो घेऊन घेऊया. ह्यानी तिखट नाही होणार पण कलर छान येईल. अगदी थोडंसंच टाकायचं आहे. त्यानंतर जराशी आपण कसुरी मेथी टाकून घेऊया. कसुरी मेथीने खूप छान अशी खमंग अशी चव येते त्या मिरची वड्याला. कसुरी मेथी जराशी अगदी किंचितशी अशी कुचकरून टाकून घ्या. त्यानंतर थोडीशी कोथिंबीर सारणामध्ये आणि थोडीशी कोथिंबीर आपल्याला त्याच्या आवरणामध्ये पण टाकायची. आता आपण या मिरच्या ज्या होत्या ह्याला सुद्धा थोडीशी अशी स्लिट देऊन घेतली आहे, म्हणजे त्याच्यात आपल्याला सारण भरता येणार आहे. चला मग सुरुवात करूया सारण भरायला. तोपर्यंत स्टे ट्यून. सारण भरून झालं की आय विल कॅच अप विथ यू. आता आपण इथे एका साईडला तेल तापायला ठेवलं आहे. यात आपण मिरची वडे तळून घेणार आहोत. या मिरच्या आपल्या मस्तपैकी स्टफिंग करून तयार आहे. यात मग अशी मी मेन्शन करायचं विसरले, या सगळ्या मसाल्यांसोबत त्यात मी मीठ पण ऍड केलंय सारणामध्ये. मिठाशिवाय कुठली पण रेसिपी अपूर्ण आहे. आणि हे बेसन आहे, याच्यामध्ये मी तीळ, ओवा, हळद, तिखट, मीठ आणि थोडी कोथिंबीर असं टाकून घेतलंय आणि आता ते मी भिजवणार आहे. पुरणाची पोळी नाही, मी आज पुरणाची पोळी नाही करून दाखवत आहे, पण पुरणाची पोळीची लज्जत वाढवणारी एक चटपटीतची रेसिपी आहे. तर माझं रेकमेंडेशन आहे, ही नक्की तुम्ही पुरणाच्या पोळीसोबत ट्राय करा. गोडासोबत अशा प्रकारचं तिखट चमचमीत काहीतरी केलं की त्याची रंगत वाढते. आता आपण हे पीठ मळून घेऊया. नॉर्मली भज्यांना किंवा बटाट्याचे भजे किंवा बटाटे वडे याला जसं आपण पीठ मळतो त्याच प्रकारची त्या पिठाची कन्सिस्टन्सी आपण ठेवणार आहोत. खूप पातळ पण नाही आणि खूप घट्ट पण नाही, ते मिरचीला चिपकलं पाहिजे अशा प्रकारच्या कन्सिस्टन्सीचं आपण पीठ मळून घेणार आहोत. सो स्टे ट्यून तोपर्यंत. आता आपलं पीठ मळून तयार आहे, तेलही तापलेलं आहे. मी ना पिठामध्ये सोडा नाही टाकत, पण कडकडीत असं मोहन टाकते, म्हणजे छानपैकी मस्त कुरकुरीत होतात कुठलेही पदार्थ. तेलात जरा मोहन घातल्याने, सोडा पण घालू शकता तुम्ही, पण सोड्याने ना खूप तेल पण पितं आणि समहाव मला नाही आवडत. तुमच्या आवडीवर डिपेंडेंट आहे, तुम्हाला हवं असेल तर तुम्ही टाकू शकता. आता या बेसन मध्ये आपण एक एक मिरची डिप करून तळून घेऊया. या प्रकारे पूर्ण मिरची बेसन मध्ये डिप करायची आहे. त्याला छानपैकी बेसन मध्ये कोट करून आपण ती तेलात सोडून घेणार आहोत.
सगळ्या व्यवस्थित कोट झाल्या पाहिजेत मिरच्या या. स्पेशली जे सारण आहे ना वरचं ते छानपैकी कोट व्हायला हवंय. चला, आपल्या चटपटीत कुरकुरीत मिरच्या तयार आहे. याच प्रकारे आपण बाकीच्या सुद्धा मिरच्या तळून घेऊया आणि मग सगळ्या तळून झाल्या की मी तुमच्याशी भेटते. तोपर्यंत स्टे ट्यून. अशा प्रकारे आपल्या सगळ्या चटपटीत कुरकुरीत मिरच्या करून तयार आहे. दिसतायत ना यम्मी? व्हेरी व्हेरी इंटरेस्टिंग रेसिपी. चटपटीतची रेसिपी गोडासोबत एन्जॉय करायला. सो ही रेसिपी एन्जॉय करा तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिली सोबत. होळी खूप खूप छान आनंदात साजरी करा आणि मला शेअर करा ही रेसिपी तुम्हाला आवडली का. रेसिपी आवडली असेल तर माझ्या या रेसिपी व्हिडिओला लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. मला सबस्क्राईब केलं आणि बेल आयकॉन दाबलं तर अशाच प्रकारच्या नवनवीन रेसिपी तुमच्यापर्यंत कायम पोहोचत राहतील. स्टे ट्यून विथ मी.